ज्यावेळेस दर आठवड्याला मी मुलाखतीला जायचो, त्याची मुलाखत घ्यायचो, त्या चौघांशी बोलायचो मी, त्यावेळेस जरांगे पाटील माझ्याबरोबर असायचे, परंतु ते जेलच्या बाहेर असायचे. त्यांचा निरोप मी त्या मुलांपर्यंत पोहोचवायचो, मुलांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचो. त्यांच्या घरच्यांना देखील जरांगे पाटलांनी लागेल ती मदत त्यावेळेला केलेली होती, माझ्या डोळ्यात देखत केलेली होती. आपण जर पाहिलं आज जरांगे पाटलांना जी प्रसिद्धी मिळते त्याच्या पाठीमागे त्यांचा खूप मोठा त्याग आहे. त्यांनी मराठा समाजासाठी स्वतःला अर्पण केलेलं आहे, परंतु त्यांची जी प्रसिद्धी आहे ती काही राजकीय नेत्यांच्या डोळ्यामध्ये खुपत असल्यामुळं हे त्यांच्या विरोधात हे षडयंत्र रचले जातात आणि त्यांना बदनामी करण्याचे डाव आखले जात आहेत. आता मागे आपण पाहिलं असेल ते अजय बारसकर त्यांनी देखील जरांगे पाटलांवरती टीका केली. काय होतं, कोणाचं रिगो हर्ट झालं जरांगे पाटलांकडून की लगेच तो विरोधात जातो. त्या दिवशी बारसकर महाराज जरांगे पाटलांना पाणी प्या म्हणून रिक्वेस्ट करतोय, सांगतो तुम्ही पाणी प्या. त्यामध्ये त्यांचा स्वार्थ होता. जर जरांगे पाटील महाराजांच्या ऐकण्यावरून पाणी पिले तर त्यांचं नाव मोठं होईल म्हणून ते त्या स्वार्थापायी ते सांगायला गेले होते. जरांगे पाटलांनी त्यांना नकार दिला, स्टेजवरून खाली हाकललं. तो राग त्यांना आला आणि त्यानंतर लगेच ते जरांगे पाटलांच्या विरोधात बोलायला लागले आणि खोटे खोटे आरोप करायला लागले. आता बऱ्याचशा राजकीय नेत्यांकडून जे जरांगे पाटलांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो. असंच मला देखील कित्येक फोन आले होते की जरांगे पाटलांच्या विरोधात तुम्ही एखादी प्रेस घ्या, त्यांच्या विरोधात बोला. परंतु जी सत्याची भूमिका आहे किंवा जी सत्याची बाजू आहे ती बाजू मांडण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. जरांगे पाटलांकडनं असं कुठलंही समाजाचं नुकसान होईल असं कुठलंही कृत्य केलं जात नाही किंवा ते काही समाजाला भावनिक करत नाही की तुम्ही तोडफोड करा किंवा हे करा ते करा. उलट जरांगे पाटील पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ते सांगतात की आंदोलन आपल्याला शांततेत करायचंय आणि त्याच पद्धतीने शांततेत आंदोलन आजपर्यंत तरी चालू आहे. त्यानंतर जरांगे पाटील हे राष्ट्रवादीचे किंवा शरद पवारांचे संबंधित आहेत असाही आरोप होतोय. परंतु आपण कुठेही जरांगे पाटलांचा त्या आंतरवाली सराटीमधला एक फोटो सोडला तर शरद पवार साहेबांबरोबर कुठेही तुम्हाला फोटो दिसणार नाही किंवा त्यांचा कसलाही संबंध नाही. एकमेकांची ओळख सुद्धा नव्हती. जेव्हा आता हे आंदोलन उभं राहिलं तेव्हा त्यांची ओळख झालेली आहे. राष्ट्रवादीचा त्यांना कसलाही पाठिंबा नाही किंवा जरांगे पाटलांनी राष्ट्रवादीला आजपर्यंत कधी कसलाही पाठिंबा दिलेला नाहीये. आणि हे जे म्हणतात की आम्हाला जरांगे पाटलांनी सांगितलं म्हणून आम्ही जेलला गेलो वगैरे, तर हे पाटलांच्या सांगण्यावरनं गेलेले नाही. एक सामाजिक भावना, त्या मुलीवर झालेला अत्याचार त्याला कुठेतरी वाचा पडावी, न्याय मिळावा या भावनेतून या चौघांनी हे कृत्य केलेलं होतं. त्यामुळे जरांगे पाटलांचा यांच्यामध्ये असलेला जो रोष आहे तो एक राजकीय हेतूतून किंवा कोणतरी यांच्या पाठीमागे आहे ते त्यांना सांगतंय आणि त्यामुळे ते आज मीडियासमोर बोलतायत, अशी सत्य परिस्थिती आहे. यामध्ये मी फक्त 4 कायदेशीर गोष्टींचा खुलासा करतो. पहिल्यांदा मी स्वतः मुसलमान आहे, मुस्लिम जातीचा आहे असं असताना देखील जरांगे पाटील सगळ्या समाजाला मानतात. त्यांनी शेवटपर्यंत मला वकील म्हणून बदललेलं नाही. आम्हा दोघांची जी जोडी होती ती कायम होती. जोपर्यंत आरोपींना जामीन मिळत नाही तोपर्यंत आम्ही कायम होतो. याशिवाय जरांगे पाटील पुण्याला पडीक होते. आमचे जे ऑफिस आहे वाघोलीचं, त्या ऑफिसमध्ये ते राहायचे का, कारण आर्थिक अडचणी होत्या जे काही त्यांच्याकडे होतो. याशिवाय पुण्याहून नगरला जाणे, नगरहून वापस पुण्याला येणे, तिथे प्रकरण असेल तर एक दिवस अगोदर आम्ही कुठेतरी लॉजला रूमला थांबायचो. जे काय असेल छोटं मोठं जेवण खावण ह्या गोष्टी असायच्या. याशिवाय आम्ही हे प्रकरण लढत असताना ती जी माऊली, ती जी ताई होती ती आमची बहीण होती, म्हणून आम्ही दोघांनीही त्यामध्ये स्वतःहून 1 रुपयाही घेतला नाही. आम्ही स्वतः त्या गोष्टीला नकार दिला का, कारण माझ्याही घरी बहीण आहे, माझ्याही घरी आई आहे, म्हणून आम्ही दोघांनी त्या गोष्टीला विरोध केला की आम्हाला नकोय. याशिवाय वकिलांची जी फौज आहे, त्याचा जो होता वकिलांची फौज उभी करेल, तर हो माझे मित्र आम्ही जवळपास 7 ते 8 वकिलांनी या प्रकरणात जी फौज आहे ती उभी केलेली होती. किरण आस्कर असतील, आरिफ खान असतील, सुदर्शन असतील, बरेच आमचे जे वकील मित्र होते, आम्ही पूर्ण आमची टीम उभी केलेली होती त्यामध्ये. म्हणजे कुठेही या व्यक्तींना कायद्यात कमी, फक्त प्रोसिजर कशी असते की खालचा कोर्ट आहे, सेशन कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, ह्या प्रोसिडिंग आहे त्या पूर्ण पार पाडाव्याच लागतात. त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी दिवस रात्र अहोरात्र आम्ही कष्ट केलेले आहेत आणि आमच्या कष्टाला जेव्हा नाव ठेवलं जातं तेव्हा आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते. धन्यवाद. कायदेशीर सल्लागार तुम्हीच होते का सगळ्या आरक्षणासंदर्भात वगैरे? नाही, आम्ही फक्त हे जे कोपर्डीचं प्रकरण होतं त्यासाठीच पूर्ण आम्ही प्रकरण लढलेलं आहोत. त्यातल्या त्या मुलाला राजूला असं सांगण्यात आलं होतं की तुझे 50,000ची नोकरी सोडून तुला लाखाची लावून देतो म्हणून ब्रेन वॉश करून त्याला तो हल्ला करायला लावलाय आणि नंतर तुम्ही लोकांनी बघितलेलं नाही असं त्याचं म्हणणं आहे. असं काही घडलेलं नव्हतं. राजू नोकरी करत होता, 50,000ची नोकरी करत होता, ही गोष्ट खरी आहे.
परंतु त्याचा ब्रेन वॉश वगैरे काही केलेला नव्हता. तो स्वतःहून आला होता की मी येतो म्हणून. ते खेडेगावात कुठं 50,000ची नोकरी आहे? 50 मला पण हे पण टॉपिक पडतो की 50 कामाला होतं 50 पण पुण्यात 50-20च्या वरती पेमेंटच नाही. आज पुण्यात 20-25 वरती कोणी पेमेंटच देत नाही. आणि तो पण IT कंपनी थोडीच होता. आणि काल ज्यांनी प्रेस घेतली त्याचे वडील रोज तिथे जेलच्या येरवडा जेलच्या बाहेर होते, पण कधीही जरांगे यासाठी जेलमध्ये CCTV फुटेज असतात. फुटेज जर पाहिले किंवा मागच्या डेटची जर कन्फर्म केली तर तिथे हे, कारण आतमध्ये फक्त आरोपीच्या नातेवाईकांना आणि वकिलांनाच एंट्री असते, बाहेर एंट्री नसते. नाही, नातेवाईकांनाच भेटलेले नाहीयेत ना तिथेच जरांगे नातेवाईकांनाच भेटलेले असं त्यांचा आरोप आहे ना. जेलच्या बाहेर भेटली नसतील, कारण ते ज्या दिवशी जेल जायचे ते जरांगेंना किंवा आम्हाला माहिती नसायचं. एकाच गावचे लोक. परंतु 18 महिने जोपर्यंत मुलं घरी गेले नाही तोपर्यंत जरांगे पाटील सुद्धा घरी गेलेले नाही. त्यामुळे गावात त्यांना भेटण्याचा काही संबंध येत नाही. पण ज्या केसच्या तारखा असायच्या त्या 8 दिवसाला तारखा असायच्या, 15 दिवसाला तारखा असायच्या. तारखेच्या दिवशी नातेवाईक यायचे, जरांगे पाटील पण असायचे आणि त्यांची भेट त्या ठिकाणी व्हायची. तुम्ही सांगितलं की तुम्हाला बहुतांश फोन येत आहेत की जरांगे पाटलांच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घ्या. नेमके कोणाचे फोन येतात? नाही, ते वेळ आल्यानंतर मी सांगल. आता सांगितलं आम्हाला वकिली करायची आहे, घरदार आहे, त्यामुळे दबाव आहे का? कसला राजकीय दबाव आहे का? कोणाचा दबाव आहे? नाही, घाबरत नाही किंवा आमच्यावर कसलाही दबाव नाही. आम्ही त्यासाठी समर्थ आहोत. कुठल्याही राजकीय नेत्याचा फोन आला आम्ही टाळतोय, त्याला सांगतोय आम्ही जरांगे पाटलांच्या विरोधात आता बोलू शकत नाही. का नाही बोलू शकत? कारण आता जे चाललंय ते कोणत्या पक्षाचे लोक आहेत ज्यांचे तुम्हाला फोन येतात? कोणत्या पक्षाचे लोक आहेत ज्यांचे तुम्हाला फोन येतात जरांगे पाटलांच्या? साहजिक सत्ताधारी पक्षाचे असतील. असतील नाही म्हणजे तुम्ही जर बोलताय का? त्यांचं नाव मी सांगू शकत नाही. नाही, नाव का नाही सांगू शकत? नाव का नाही सांगू शकत? म्हणजे तुमच्यावर दबाव आहे, तुम्हाला धमकावण्यात येत आहे का? तुम्हाला धमकावण्यात येत आहे का? नाही, धमकावण्यात येत नाही. त्यासाठी वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत आम्ही. त्यावेळेस आता बोलायला अडचण काय आहे? कॉल रेकॉर्डिंग सहित आम्ही जाहीर करू. आता सांगायला अडचण काय आहे नक्की? ते नारायण राणेचे कार्यकर्ते आहेत. फोटो दाखवा. जरांगे पण नारायण राणेंचे कार्यकर्ते स्टेजवर गेले, आरक्षणाच्या प्रश्नावर भेटले. कॅमेराला दाखवा. कॅमेरा आरोप करताय नारायण राणेचेच कार्यकर्ते. कोण आहेत म्हणजे कोणासोबतचे फोटो? 3 जण होते. 3 पैकी कोण आहेत ते? जरांगे नारायण राणेंना भेटले. कुठे भेटले? स्टेजवरती भेटले, आरक्षणाच्या वेळेस भेटले. बरोबर. कारण नारायण राणे जर मराठा समाजाचे नेते असतील किंवा मराठा समाजासाठी ते काम करत असतील, जरांगे पाटील पण ते काम करत असतील, दोघांचा जर हेतू एकच असेल मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी, तर एकत्र आले तर याचा अर्थ असा होत नाही की जरांगे पाटील पण त्यांचं ऐकतात किंवा त्यांचं माणूस आहे. त्यांनाही लागू होतो ना, जे ज्यांच्या विरोधात तुम्ही आरोप करताय त्यांनाही हा रूल लागू होतो ना. आणि यांचे काही संबंध नाहीत असं तुम्हाला म्हणायचं का? काय त्यांनी जे काल आरोप केले हे पहा, या आरक्षणाच्या संदर्भात तर त्यांचे संबंध नाही. परंतु जर आपल्या मतदारसंघातला आमदार असेल तर त्या आमदाराचं प्रत्येक कार्यकर्त्याबरोबर ओळख असते, संबंध असतात. पण ह्या लढाईमध्ये किंवा हे उपोषण चाललंय यामध्ये त्यांचा कसलाही हस्तक्षेप आम्हाला तरी दिसून आलेला नाहीये. मी आता शिवबाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नेमकं काय चाललंय मग आरक्षणावरून? कोण कोणाला? एक जण मध्ये फडणवीस, एक जण मध्ये शरद पवार, एक म्हणते नारायण राणे, आता तुम्ही म्हणताय नारायण राणे. नेमकं कोण आहे या सगळ्या मागे? आता ज्याला जे वाटल त्यानुसार ते बोलतायत, त्यानुसार ते सांगतायत. पत्रकार परिषद तुम्ही घेतली तर स्पष्ट बोलावा ना. त्यांनी डायरेक्ट नाव घ्यावं. नाव म्हणजे आणि तुमच्यावर जर तसा दबाव असेल तर तसं स्पष्ट सांगा की आमच्यावर दबाव आहे त्यामुळे आम्ही नाव घेऊ शकत नाही. मी बोलताना स्पष्ट केलेलं आहे की कायदेशीर जे आहे, कारण मी पॉलिटिकल नाही, मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी फक्त एक वकील आहे. त्यामुळे मला जे कायदेशीर आहे तेच माहिती मी आपल्या समक्ष सादर करू शकतो. पण तुम्हाला माझा कुठलाही पक्षाचा संबंध नाही. तुम्हाला जे धमक्यांसंदर्भात आम्ही प्रश्न विचारतो कुठल्या नेत्याचे आहेत, कुठल्या पक्षाचे आहेत किंवा कोणाचे आहेत त्याचा एक खुलासा तरी करावा. तुम्हाला जे फोन कॉल येतात ते काय आर्थिक तुम्हाला? कारण तुम्ही घरदार परिवार यांचंही नाव घेतलंय म्हणजे धमकावण्यात येत आहे का? सगळ्या प्रकारे आम्हाला जरांगे पाटलांच्या विरोधात बोलण्यासाठी तयार केलं जात आहे. कितीपर्यंत दिले असं काही? काय आकडा? नाव नका सांगू. आकडा घेणारही नाही. कारण जसं जरांगे पाटील मराठा समाजासाठी काम करतायत तसं मी देखील मराठा समाजासाठी पोट तिडकीने काम करतो. हे प्रकरण लढताना सुद्धा आम्ही 1 रुपया नाही घेत. आता पद काय शोभा संघटना? आता शोभा संघटनेचं पद नाही माझ्याकडे. ते नंतर जाहीर करेल, मी पुराव्यासहित जाहीर करेल.
आजची पत्रकार परिषद घेण्यासाठी तुम्ही जर फी नाही घेतली तर मग 2 एकर जमीन विकून जरांगे पाटलांनी कोणत्या वकिलांना पैसे दिले? हो ऐका, आम्ही केस चालवली सेशन कोर्टामध्ये, आम्ही केस चालवली नगरच्या, परंतु जामिनासाठी हायकोर्टामध्ये जामीन दाखल करावा लागला. त्या जामिनासाठी हायकोर्टात आम्ही गेलो नव्हतो, कारण आम्ही सेशन कोर्टातच केस चालवत होतो. त्या हायकोर्टामध्ये वेगळे वकील द्यावे लागले, त्यांना फी द्यावी लागली. ती फी जरांगे पाटलांनी दिली होती. त्यांचं नाव आता आठवत नाही आम्हाला. तुम्ही वकील आहे तो असं